तर आता आयसोथर्मल प्रोसेसबद्दल बोलू आपण. आयसोथर्मलबद्दल आपण फर्स्ट डेफिनेशन पाहिली होती की स्पेशल कॅरेक्टरिस्टिक काय आहे की टेम्परेचर कॉन्स्टंट होताना होणारी प्रोसेस आहे. आता जसं की आयसोथर्मलमध्ये टेम्परेचर हा फिक्स्ड आहे. ओके, सो आता आपण काय करू की आयडियल गॅस इक्वेशन जे आहे. ओके, सो आयसोथर्मल प्रोसेससाठी जे आपण आयडियल गॅस इक्वेशन घेऊ. मग हे आयडियल गॅस इक्वेशन कसं असणार? ते असणार प्रेशर इंटू व्हॉल्यूम. हे काय असणार या ठिकाणी? कॉन्स्टंट असणार. ओके, सो लक्षात आलं की आयसोथर्मल प्रोसेससाठी आयडियल गॅस इक्वेशन पी व्ही इज इक्वल टू NRT आहे. तर ते इक्वेशन काय होतं या ठिकाणी? पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि आपल्याला म्हणता येईल की या केसमध्ये जे पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे याचा अर्थ काय झाला बरं? की प्रेशर हा व्हॉल्यूमच्या काय आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ओके, आता हे जे स्टेटमेंट आहे ना, तर हे जेवढं काय मी लिहिलं तर ॲक्च्युअल हा काय माहिती आहे का? इट इज अ बॉईल्स लॉ. ओके, सो इट इज अ बॉईल्स लॉ. आता सपोज आपण कन्सिडर करू आयडियल गॅस तर घेतलेलंच आपण. तर आयसोथर्मली त्याचे जे इनिशियल स्टेट आहे. ओके, सो एक घेऊ आपण त्याची इनिशियल स्टेट आणि दुसरी असणार त्याची फायनल स्टेट. सो इनिशियल स्टेट जे आहेत तर त्या आहेत समजा P1 V1. ओके, आणि फायनल स्टेट काय आहे? P2 V2. ओके, आणि प्रोसेस कोणती आहे? आयसोथर्मल. आता या दोन्हींच्यामध्ये कोणतीही आपण इंटरमिजिएट स्टेज जर घेतली. ओके, सो आपल्या लक्षात येईल ॲन इंटरमिजिएट स्टेज. आता यामध्ये समजा आपण प्रेशर P जर घेतला. ओके, सो आपण या अगोदर म्हणलं होतं की आपण एक या पूर्ण प्रोसेस दरम्यान एक इंटरमिजिएट स्टेप गेलो आणि या इंटरमिजिएट स्टेपचं वैशिष्ट्य आहे की यावेळेस प्रेशर आपण चेंज नाही करत. ओके, सो एक अशी स्टेट घेतली आपण की ज्यावेळेस प्रेशर काय होता? P होता. तर अशा केसमध्ये काय होणार की जो व्हॉल्यूम आहे हा कसा चेंज होणार? V कडून V प्लस डेल्टा V. आणि यामध्ये एक लक्षात ठेवायचं की जो चेंज इन व्हॉल्यूम आहे हा आपल्याला कसा घ्यायचा आहे? अतिशय स्मॉल घ्यायचा आहे. ओके, कारण आपण इंटरमिजिएट स्टेप घेतली एक छोटीशी स्टेप आणि त्याच्यामधलाच फक्त आपण चेंज इन व्हॉल्यूमचा आपण विचार करायलो. आता या केसमध्ये जे वर्क डन आहे, वर्क डनचा फॉर्म्युला काय असेल? प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम. आता जसं की आपण सांगितलं की डेल्टा V टेन्स टू 0. बरोबर आहे का? कारण आपण त्या ठिकाणी अतिशय स्मॉल क्वांटिटी कन्सिडर केली आहे आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की जी पूर्ण क्वांटिटी आहे डेल्टा W त्याला आपल्याला समराईज करायचं आहे. म्हणजे इंटायर प्रोसेस तुम्हाला माहिती आहे स्मॉलवरून आपण जर इंटायर करत असतो तर आपण अशा वेळेस काय करत असतो? इंटिग्रेट करत असतो. सो DWला जर आपण इंटिग्रेट केलं तर टोटल वर्क डन निघेल. बरोबर, व्हॉल्यूमचा रेंज काय असेल? V1 कडून V2कडे आणि P इंटू आता इथं माहिती आहे तुम्हाला की डेल्टा Vच्या ऐवजी स्मॉलसाठी काय घेत असतो आपण? DV. सो DV काय आहे? स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम. आता ज्या अर्थी प्रेशर कॉन्स्टंट आहे त्या अर्थी तो इंटिग्रेशनच्या काय असणार? बाहेर असणार. सो आता आपण काय करू की आयडियल गॅस इक्वेशन आपल्या इथं ॲप्लिकेबल करायचं आहे. तर मी राईट हँड साईडला काय करतो? PV इज इक्वल टू काय लिहितो? NRT. मग यावरून Pचा फॉर्म्युला काय होईल बरं? NRT अपॉन V. ओके, तर या Pची व्हॅल्यू मी NRT अपॉन V टाकलं, पण NRT मी काय करलो माहिती आहे का? न्यूमरेटरमधलं इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. कारण N नंबर ऑफ मोल्स, R गॅस कॉन्स्टंट, T प्रोसेस आयसोथर्मल आहे, NRT काय याच्यामधलं? कॉन्स्टंट आहे. ओके, सो मी इंटिग्रेशनच्या बाहेर कोणा घेतलं? फक्त NRTला घेतलं आणि
जो डिनोमिनेटरमधला व्ही आहे तो मला ॲज इट इज ठेवायचा, न्युमरेटरमधला जो डी व्ही आहे तो पण ॲज इट इज राहील. मग आता या केसमध्ये आपलं मॅथमॅटिकल जे आहेत त्या प्रोसेस आपल्याला ॲप्लिकेबल करायच्या आहेत. सो NRT आता आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेट करायचं आहे. आणि इंटिग्रेशनचे व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे. ही अशी जर केस असेल तर अशा वेळेस ते इंटिग्रेशनचा जो फॉर्म्युला ॲप्लिकेबल केला त्याचं सूत्र काय तर होतं NRT. लक्षात आलं. सो हे चिन्ह करून आपण इंटिग्रेशन टाकलं आणि DV अपॉन व्ही ॲक्च्युअल त्याचीच व्हॅल्यू डिनोमिनेटरमध्ये आलेली आहे. दॅट्स वाय V2 न्युमरेटर आणि V1 कुठे येणार, डिनोमिनेटर येणार बाय द मॅथमॅटिकल रूल्सनुसार. ओके. आता यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला माहीत आहे की आपण घेतलेला गॅस ह्या पूर्ण प्रोसेससाठी कसा होता, आयडियल गॅस होता. आणि आयडियल गॅस संदर्भात जो इंटर्नल एनर्जीमधला जो चेंज आहे तो चेंज या ठिकाणी नसतो. सो आयडियल गॅससाठी काय आहे, नो चेंज इन इंटर्नल एनर्जी. ओके. आणि रिझन जे आहे तर रिझन काय आहे की आपण घेतलेला गॅस हा काय होता, आयडियल गॅस होता. आणि सो आयडियल गॅस आपण घेतलेला आहे आणि आयसोथर्मल प्रोसेससाठी घेतलेला आहे. सो नो चेंज इन इंटर्नल एनर्जी अशी कंडिशन या ठिकाणी असेल. आता जे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिकचा तो जर आपण इथं अप्लिकेबल केला तर मला सांगा आता की फर्स्ट लॉमध्ये जर फक्त इथं काय होईल, आता टेम्परेचरचा काय विषय आहे का, नाही. म्हणजे इथं हीट हे पूर्णपणे कशाची यूज केलं जाईल, वर्क डनसाठी. आणि सो या केसमध्ये क्यू हा कशाच्या इक्वल असेल, वर्क डनच्या इक्वल असेल. मग आता होतं काय की हे जे इक्वेशन आहे, सपोज मी या इक्वेशनला 1 नंबर देतो, तर या इक्वेशनवरून काही कॉन्क्लुजन बाहेर निघतात. पहा ते कॉन्क्लुजन कसे आहे की V2ची व्हॅल्यू जर V1पेक्षा ग्रेटर असेल तर अशा वेळेस वर्क डनची व्हॅल्यू ही 0पेक्षा कशी आहे, ग्रेटर. सो V2ची व्हॅल्यू जर V1पेक्षा असेल तर वर्क डन इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे वर्क कसा झाला ठिकाणी, पॉझिटिव्ह. आणि जर फायनल व्हॉल्यूम हा इनिशियल व्हॉल्यूमपेक्षा जर कमी झाला तर अशा वेळेस काय सांगता येईल आपल्याला, वर्क डन इज लेस दॅन 0, म्हणजे वर्क काय आला, निगेटिव्ह आला. म्हणजे याचा अर्थ आयसोथर्मल प्रोसेसमध्ये 2 गोष्टी होणार. ओके. सो 2 केसेस म्हणू आपण याला, त्या 2 केसेसबद्दल बोलू आपण. पहिली केस जी असेल तर आयसोथर्मल प्रोसेसमध्ये मला सांगा व्हॉल्यूम जर पहिल्या केसनुसार इन्क्रीज होतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणू, या ठिकाणी गॅसचं काय झालेलं आहे, एक्सपान्शन कॉन्स्टंट टेम्परेचरला, म्हणून त्याला काय म्हणू आपण, आयसोथर्मल एक्सपान्शन. मग आयसोथर्मल एक्सपान्शन असेल तर अशा वेळेस जो आयडियल गॅस होता त्या गॅसनं काय केलं, या ठिकाणी हीटला काय केलं, ॲब्झॉर्ब केलं, बरोबर. आणि हीटला ॲब्झॉर्ब केलं म्हणजेच त्या ठिकाणी वर्क डन हे काय झाला, ऑन द सिस्टीम झाला, म्हणजे पॉझिटिव्ह आली ती व्हॅल्यू 0पेक्षा काय झाली, ग्रेटर झाली. परंतु सेकंड केसमध्ये व्हॉल्यूम जर कमी होत असेल तर याचा अर्थ ते एक्सपान्शन आहे का, नाही, ते कॉम्प्रेशन आहे, ते कॉन्स्टंट टेम्परेचरला होतं, म्हणून त्याला काय म्हणू आपण, आयसोथर्मल कॉम्प्रेशन. आणि आयसोथर्मल कॉम्प्रेशन असल्यामुळं या ठिकाणी जे वर्क डन जे आहे हे कोणाकडून होणार, या ठिकाणी वर्क डन बाय द गॅस होणार आहे का, नाही. सो वर्क डन ऑन द गॅस, बट हे कोणाकडून होणार, बाय द सराउंडिंग म्हणा किंवा एन्व्हायरमेंट म्हणा. आणि अशा वेळेस इथं हीट गॅसने ॲब्झॉर्ब केले होते, इथं गॅसकडून हीट काय होणार आहे, रिलीज होणार आहे. ओके. सो अशा पद्धतीचे 2 पॉसिबिलिटीज या ठिकाणी असणार. आता आपण बोलू ॲडियाबॅटिक प्रोसेस संदर्भात. आता तुम्हाला माहीत आहे की ॲडियाबॅटिक प्रोसेसला जर सिम्पली डिफाईन करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, सिस्टीम आणि सराउंडिंग यांचा संपर्क काय करायचा, आपल्याला संपुष्टात आणायचा. म्हणजे यांच्यामध्ये आपल्याला काय क्रिएट करायचं आहे, इन्सुलेशन. ओके. सो यांच्यामध्ये इन्सुलेशन क्रिएट केलं
म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंगचा काय झाला या ठिकाणी संपर्क टाळला जाईल आणि त्या प्रोसेसला आपण या ठिकाणी काय म्हणू, ॲडियाबॅटिक प्रोसेस, ज्यामध्ये हीट जी आहे ती रिलीज पण होणार नाही आणि ॲब्झॉर्ब पण होणार नाही. ओके. आता आपण पाहिलं की जेव्हा सिस्टीमची इंटरनल एनर्जी डिक्रीज होते, ओके, सो सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी आहे ती जर काय होत असेल या ठिकाणी डिक्रीज, सो इंटरनल एनर्जी जी आहे ती डिक्रीज केव्हा होते, जेव्हा वर्क डन बाय द गॅस. ओके, सो वर्क डन जर बाय द गॅस असेल तर अशा वेळेस इंटरनल एनर्जी जी आहे त्याचा परिणाम की इंटरनल एनर्जी या ठिकाणी सिस्टीमची काय होते, डिक्रीज होते. कारण गॅसकडून वर्क डन झाला म्हणजे स्वतःची एनर्जी वेस्ट झाली, म्हणजे इंटरनल एनर्जी काय झाली त्या ठिकाणी डिक्रीज झाली. ओके. आणि त्याच्यामुळं काय होतं की जे ॲडियल गॅस संदर्भात आपण सध्या बोललेलो, तर ॲडियल गॅसचं जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचरसुद्धा या ठिकाणी काय होतं, डिक्रीज होतं. ओके, म्हणजे जे काय बोललो आपण ॲडियल गॅसबद्दल बोललेलो. आता या संदर्भात आपण एक इक्वेशन सध्या विचारात घेणार आहोत. तर ते इक्वेशन आहे पहा, पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट घेतला आपण, पण इथे मी एक गॅमासारखं मार्क घेतो. ओके, इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग तुम्ही म्हणणार की हे गॅमा काय आहे, तर लक्षात ठेवायचं आहे की हा जो गॅमा तुम्हाला घातांकाच्या स्वरूपात दिसायला, तर हा ॲक्च्युअल काय माहिती आहे का, तो आहे पहा की ऑर्डिनरी किंवा जे मोलार स्पेसिफिक हीट असते. ओके, तर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम या दोघांचा काय येतो, रेशो आहे. मोलार स्पेसिफिक हीटसाठी आपण काय वापरलं, कॅपिटल सी, सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर झालेलं आहे आपल्याला. तर तेच मधला सी पी आणि सी व्ही या दोन्हींचा रेशो काय असतो, गॅमा असतो. ओके. आता हे झाल्यानंतर जेव्हा की आपण हे सर्व कोणाबद्दल बोललेलो आहे, ॲडियल गॅसबद्दल, हे फक्त इथं आवर्जून लक्षात ठेवायचं. आता ॲडियल गॅस जो आहे ना, तर हा याचे आपण काय करू की काही चेंजेस विचारात घेऊ. आता हा चेंज कोणता आहे, आता ॲडियाबॅटिकली. तर ॲडियाबॅटिकली P1 V1 इनिशियल कंडिशन, फायनल कंडिशन काय आहे, P2 V2. ओके. सो जेव्हा आपण या गॅमाचा इथं विचार करायलो, तर अशा वेळेस इथंसुद्धा तो चेंज आपल्याला दिसून येईल, बरोबर. सो आता इथं आपण काय लिहिणार, P1 V1 आणि व्हॉल्यूमच्या लोअर केसमध्ये आपण गॅमा मार्क करणार, बरोबर आहे का. तसंच P2 V2. ओके. आता फिगरमध्ये जर पाहिलं आपण, तर आपल्याकडे काय आहे, पी व्ही कर्व दाखवलेला आहे की नाही, प्रेशर व्हॉल्यूम कर्व. आता हे आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक दोन्ही प्रोसेससाठी आहे, ॲडियल गॅस संदर्भात. ओके. तर तुमच्या लक्षात आलं असेल की कर्व कसा आहे बरं, पहा. तर ग्राफचा जर तुम्ही अभ्यास केला, जसं की आपण या पोझिशनचा विचार केला, तुमच्या लक्षात येईल की प्रेशर डिक्रीज आणि व्हॉल्यूम इन्क्रीज ही कंडिशन कशामध्ये आहे, आयसोथर्मलमध्ये आहे. तर तशा वेगवेगळ्या कंडिशन, आपल्याला किती कंडिशन दाखवलेल्या या ठिकाणी, 4 कंडिशन ग्राफमध्ये दाखवलेल्या आहेत. आता आणि खालच्या केसेसमध्ये जर पाहिलं आपण, सेकंड केसमध्ये रिव्हर्स आयसोथर्मल, तर इथं जर पहा काय झालं आहे, व्हॉल्यूम डिक्रीज आणि प्रेशर सायमल्टेनियसली काय व्हायला, इन्क्रीज. फायनली पी व्ही इज इक्वल टू काय असणार, कॉन्स्टंट. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे की आता ॲडियाबॅटिक चेंजमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट नसणार, त्यामुळे आपण इथं 3 व्हेरिएबल घेणार. ओके. सो इनिशियल स्टेटला आता आपण घेऊ P1 V1 T1. ओके. आणि चेंजेस काय असतील, P2 V2 T2. वर्क डन जे आहे ॲज युज्युअल त्याचा फॉर्म्युला तोच असणार, V1 टू V2, आणि जो आपण लास्ट फॉर्म्युला घेतला होता P इंटू DV है ना. फायनली आपण या स्टेटपासून है ना, ती कशी आली ते आपण पाहिलंच आहे, तिला फक्त आपण आता कंटिन्यू करायलो. आता हे कंटिन्यू करताना इथे सुद्धा एक लक्षात ठेवायचं आहे की आता आपल्याकडे पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे, परंतु ते व्ही कोणतं आहे लक्षात घ्या, हे सूत्र आता आपल्याला विचारात घ्यायचं आहे. ओके. मग आता इथे पीच्या ऐवजी कोणती व्हॅल्यू घेणार बरं आपण, काय होणार या ठिकाणी, कॉन्स्टंट
अपॉन काय येणार या ठिकाणी व्ही गॅमा, बरोबर ना, ही व्हॅल्यू इथं येणार. मग आता इंटिग्रेशनमध्ये काय करू आपण, कॉन्स्टंट इंटिग्रेशनचं काय घेतो आपण, बाहेर घेतो. लक्षात ना, पीच्या ऐवजी ही व्हॅल्यू टाकायला. सो आता आपल्याला ही व्हॅल्यू इथं पुटअप करायची आहे. सो नेहमीप्रमाणे आपण कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या काय घेणार, बाहेर, आणि हा व्ही डिनोमिनेटरमध्ये घेऊ. सो इंटिग्रेशनची रेंज आहे V1 to V2 आणि काय होईल बरं आता, DV आणि डिनोमिनेटरमध्ये काय येईल, व्ही गॅमा. ओके, ठीक आहे, इथं आलं. आता एक लक्षात घ्या की इंटिग्रेशनच्या रूल्सनुसार काय होतं की हा व्ही गॅमा कुठं आहे, डिनोमिनेटरमध्ये आलेला आहे, बरोबर आहे ना. सो अकॉर्डिंग टू इंटिग्रेशन हे काय होतं माहिती आहे का, की व्हीचा जो घातांक आहे तो -1 आणि +1 आणि हेच डिनोमिनेटरमध्ये येतं इंटिग्रेशनच्या, आहे की नाही. सो -1 + 1 -y + 1 -γ + 1च्या ऐवजी मी तर काय लिहू शकतो, 1 - γ, है ना, असं लिहू शकतो ना. आणि इंटिग्रेशनची कुठं व्हॅल्यू किती आहे, V2 V1. सो आता पुढे चलू आपण. पुढे चालल्यानंतर हे जे 1 - γ आहे तर ते कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, त्याला आपल्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यावं लागेल. सो कॉन्स्टंट अपॉन 1/γ. आणि आता इंटिग्रेशनमध्ये कोण कोण राहील इथं पहा, तिथं राहील फक्त V - γ +1 आणि यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायची आहे V2 आणि V1. मग आता ह्या व्हॅल्यू आपण पुटअप करू. सो कॉन्स्टंट अपॉन 1 - γ. आता तुम्हाला माहिती आहे की हा जो घातांक आहे हा डिनोमिनेटरमध्ये गेल्यावर काय होईल बरं, प्लस होईल. जसं आपण प्लस त्याला मायनस केलं तर मायनसचं काय करू शकतो आपण, प्लस करू शकतो. सो आता प्लस करून आपल्याला व्हॅल्यूज टाकायचे आहे, बरोबर आहे का. लक्षात घ्या, याला प्लस केला म्हणजे डिनोमिनेटरमध्ये काय येणार, V2 आणि -γ +1 याचे साईन चेंज होतील, काय होईल इथं, +γ -1 होईल. आणि सेम पद्धतीनं लोअर केसमधली व्हॅल्यू कोण आहे, V1, त्याचा पण घातांक γ -1 अशा पद्धतीचं असेल. सो आता हे झाल्यानंतर आता इथं आपल्याला काय करायचं माहिती आहे का, की हा जो कॉन्स्टंट आहे या कॉन्स्टंटची एक दुसरी व्हॅल्यू आपल्याला इथं पुटअप करायची. ती कॉन्स्टंटची म्हणजे तीच व्हॅल्यू, कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आहे, PV गॅमा. मग आता इथं आपण स्टेटनुसार घेणार पहा. जसं की इथं V2 असेल तर काय घेणार आपण, P2 V2 आणि V1च्या वर आपल्याला कॉन्स्टंट जर घ्यायचा असेल तर इथं काय घेणार आपण. लक्षात मला कॉन्स्टंटला मी मल्टिप्लाय केलं म्हणजे हा कॉन्स्टंट मी इथं एकच्या ठिकाणी पण प्लेस करू शकतो आणि इथं पण प्लेस करू शकतो. त्याला कंसाच्या आत घ्यायचं म्हणजे दोन्ही राशींना गुणावं लागेल ना. फक्त कॉन्स्टंटमध्ये मी व्हॅल्यू चेंज करलो, जिथं 2 आहे तिथं P2 V2, जिथं V1 आहे तिथं P1 V1. सो दॅट्स वाय बाहेर राहील फक्त हे सगळं कोणाची व्हॅल्यू चालू आहे बरं, वर्कडनची, हे लक्षात घ्या. सो 1 - γ बाहेर राहिला. कॉन्स्टंटच्या ऐवजी पहिल्या केसमध्ये मी काय टाकणार व्हॅल्यू, P2 V2 गॅमा डिवायडेड बाय V2 गॅमा -1 मायनस पहिल्यासाठी P1 V1 डिवायडेड बाय V1. ओके. आता हे झाल्यानंतर आता इथं आपल्याला काय करायचं आहे की 1/1 - γ इन ब्रॅकेट पाहता P2 V2 गॅमा. आता हा V2 वरी घेऊ बरं. आता या घातांकाचे काय होते, वजाबाकी होते माहिती तुम्हाला, हे दोन्ही V2च आहेत ना. तर एका संख्येला दुसऱ्या संख्येला भागितला आपण तर त्याचा घातांक त्या वरच्या संख्येतून काय होतो, मायनस होतो. मग आता याला मायनस केलं तर काय होईल बरं, -γ मायनस मायनस काय होईल, +1. त्यानंतर P1 V1 गॅमा, हे गॅमा -1 वरील घातांकामध्ये काय होणार, -γ +1. आता गॅमा काय झाली, कट झाली आणि घातांक कोण लिहायची गरज असते का, नाही. दॅट्स वाय वर्कडनची व्हॅल्यू काय आली, 1 - γ इन ब्रॅकेट P2 V2 मायनस P1 V1, कारण घातांक कोण लिहायची गरज नाही, गॅमाला गॅमा कॅन्सल झाला. सो ॲज एक्सपेक्टेड, जसं आपण एक्सपेक्ट केलं होतं
तर वर्क डन ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये सुद्धा तीच कंडिशन आहे पहा. कोणती? की वर्क डन जे आहे हे ग्रेटर दॅन 0 किंवा जर T2ची व्हॅल्यू ही कोणापेक्षा असेल? T1पेक्षा लेस असेल. ओके, सो T1 ग्रेटर आहे, T2 कमी असेल, तर वर्क डनची व्हॅल्यू काय असणार? 0पेक्षा ग्रेटर, म्हणजे वर्क पॉझिटिव्ह असणार. ओके, आणि किंवा आपण त्याला असं म्हणू वर्क डन बाय द गॅस. काय म्हणू आपण याला? वर्क डन बाय द गॅस. येते लक्षात? सो वर्क डन बाय द गॅस असेल म्हणजेच याचा अर्थ वर्कची व्हॅल्यू 0पेक्षा ग्रेटर आहे. तर याचा अर्थ ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये T2ची व्हॅल्यू T1पेक्षा कशी असणार? लेस असणार. दुसऱ्या केसमध्ये जर वर्क इज डन ऑन द सिस्टीम असेल, ओके, वर्क डन ऑन द सिस्टीम म्हणजे ऑन द गॅस बाय द सराउंडिंग, तर अशा वेळेस वर्कची व्हॅल्यू काय होणार? लेस दॅन 0, आणि अशा केसमध्ये T2 इज ग्रेटर दॅन T1. म्हणजे याचा अर्थ गॅसचं टेम्परेचर या ठिकाणी काय होणार? राईज होणार. म्हणजे गॅसवर जर होत असेल तर गॅसचं टेम्परेचर इन्क्रीज होणार, आणि गॅसकडून होत असेल तर गॅसचं टेम्परेचर डिक्रीज होणार. दॅट्स वाय तो सिम्पल लॉजिक आहे. आता बाय द डेफिनेशन आयसोकोरिक प्रोसेस आपण कशाला म्हणतो? जेव्हा व्हॉल्यूम जो आहे तो चेंज नाही व्हायला पाहिजे, म्हणजेच व्हॉल्यूम हा कसा असणार या ठिकाणी? कॉन्स्टंट असणार. ओके, आता दुसरं एक वैशिष्ट्य जर पाहिलं आपण आयसोकोरिक प्रोसेसमध्ये, तर या ठिकाणी वर्क डन नसतं. लक्षात आलं का? नो वर्क डन, म्हणजे वर्क डन ऑन द सिस्टीम बी होत नाही आणि बाय द सिस्टीम पण होत नाही. आणि म्हणून जेवढी काही हीट या ठिकाणी ॲब्झॉर्ब केल्या जाईल, बरोबर ना? आपण पाहिलं होतं त्यावेळेस पहा की जेवढी काही हीट या ठिकाणी गॅसकडून ॲब्झॉर्ब केली जाईल ती सर्वच्या सर्व कशासाठी खर्च केल्या जाईल? त्या गॅसची काय होण्यासाठी? इंटरनल एनर्जी आणि त्याचं जे टेम्परेचर आहे ते चेंज करण्यासाठी. ओके, सो या ठिकाणी चेंज काय होणार? इंटरनल एनर्जी आणि टेम्परेचर, बरोबर आहे का? तर हे दोन्ही फॅक्टर्स या ठिकाणी चेंज होणार. त्यासाठी पूर्ण हीट जी आहे ती युटिलाइज होल्या जाईल, बरोबर आहे का? वर्क डन या ठिकाणी घडणार नाही. आणि जो चेंज इन टेम्परेचर आहे तर त्याला आपल्याला डिटरमाइन करायचं असेल तर ते कशाने करणार आपण? स्पेसिफिक हीट ऑफ द गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, आणि एक जनरल सांगितलं आपण की जो बी टेम्परेचर चेंज येईल या ठिकाणी. ओके, सो चेंज इन टेम्परेचर जर कॅल्क्युलेट करायचं असेल आपल्याला कॉन्स्टंट व्हॉल्यूमला, तर या ठिकाणी आपण जी स्पेसिफिक हीट आहे गॅसचं, है ना, स्पेसिफिक हीट ऑफ द गॅस, यावरून त्याला कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, हे झालं आयसोकोरिक प्रोसेस संदर्भात. आयसोबॅरिक प्रोसेससाठी जो प्रेशर आहे हा प्रेशर कसा असतो? कॉन्स्टंट असतो. आणि प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणून अशा केसमध्ये जर आपल्याला वर्क डन काढायचं असेल, ओके, सो वर्क डन बाय द गॅस काढायचं असेल तर त्या ठिकाणी इक्वेशन असेल वर्क डन इज इक्वल टू प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम. सो चेंज इन व्हॉल्यूम काय आहे? V2 मायनस V1. त्याऐवजी आपल्याला माहीत आहे की NRT जर आपण वापरला तर Pचा फॉर्म्युला काय? NRT अपॉन V. व्हॉल्यूमला व्हॉल्यूम काय झाला? कॅन्सल. आणि सो इथे काय राहील? NRT2 मायनस T1. म्हणजे आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये तुम्हाला प्रेशर इंटू व्हॉल्यूम चेंज है ना, किंवा NR इंटू टेम्परेचर चेंज, या दोन इक्वेशनच्या सहाय्यानं गॅसकडून जे वर्क डन व्हायलं ते आपण काढू शकतो. आता जर आपण पाहिलं की हा टेम्परेचर जो चेंज आहे हा कशामुळे व्हायला? इंटरनल एनर्जी, बरोबर. सो जी हीट एनर्जी ॲब्झॉर्ब होते ना, तर याचे दोन गोष्टी आहेत पहा, जे की आपण या अगोदर पण डिस्कस केले आहे की हीट जी युटिलाइज व्हायली या केसमध्ये तर ही दोन गोष्टीसाठी होणार. एक तर या ठिकाणी सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी आहे ही इंटरनल एनर्जी या ठिकाणी काय होणार? इन्क्रीज होणार, बरोबर. आणि दुसरं म्हणजे काही भाग जो आहे हा कशासाठी खर्च होणार? वर्क डनसाठी. सो अशा केसमध्ये सुद्धा आपण चेंज इन टेम्परेचर जर गिवन अमाऊंट ऑफ हीट जर डिटर्माइन करायचं असेल तर यावेळेस कॉन्स्टंट प्रेशरला आपण गॅसची काय करणार? स्पेसिफिक हीट करणार.
आणि त्यावरून कॅल्क्युलेट करणार. आता सायक्लिक प्रोसेसमध्ये जर पाहिलं आपण तर सायक्लिक कसं म्हणू बरं, इनिशियल स्टेटपासून पुन्हा प्रोसेस कुठे वापस येते, इनिशियल स्टेटलाच वापस येणे, याला काय म्हणू आपण, सायक्लिक प्रोसेस. आता एक लक्षात घ्या, जरी इनिशियल टू इनिशियल आपण येत असू, परंतु स्वतः जी इंटरनल एनर्जी आहे, तर इंटरनल एनर्जीबद्दल आपण सुरुवातीपासूनच बोललेलो आहे. आणि इंटरनल एनर्जी जी आहे ना, हे काय आहे बरं, स्टेट व्हेरिएबल आहे. म्हणजेच ते पाथवर डिपेंड आहे का, नाही, ते इनिशियल आणि फायनल पोझिशनवर डिपेंड असतं. आणि म्हणून डेल्टा यू सुद्धा अशा वेळेस काय असणार या ठिकाणी, 0. कारण इनिशियल टू इनिशियल आलो म्हणजे याचा अर्थ चेंज झालाच नाही, दॅट्स वाय, कारण तो पाथवर इंडिपेंडेंट आहे. आणि त्यामुळं सायक्लिक प्रोसेससाठी सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की इंटरनल एनर्जी चेंज हा 0 असतो. आणि मग अशा केसमध्ये जी टोटल हीट ॲब्झॉर्ब असेल, टोटल हीट ॲब्झॉर्ब म्हणजे आपण डेल्टा क्यू जर कन्सिडर केला तर हे कशाच्या इक्वल असेल, वर्क डनच्या, किंवा आपण क्यू इज इक्वल टू काय लिहू शकतो, डब्ल्यू लिहू शकतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण थर्मोडायनॅमिकच्या सेकंड लॉबद्दल बोलू.